आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव येथील एरळवाडी मातंग वस्तीकडे जाणाऱ्या पुलानजीक घनदाट झाडीत गेली 20 दिवस झाले रात्री अपरात्री दिवसा तरस प्राण्याचे दर्शन होत असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायतीने संबंधित प्रशासनाला पत्र दिले होते। त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून काय करावे लागेल आणि काय केलं पाहिजे याचे ग्रामस्थांच्या समोर मार्गदर्शन केले। गेली 15 ते 20 दिवसांपासून रात्री दिवसा ओढ्यातील दाट झाडीत स्थानिक ग्रामस्थांना तरस प्राणी दर्शन देत आहे। अंगावर मोठमोठ्या तपकिरी रंगाच्या टिपक्या, उंची 2 ते 3 फूट, तोंड मोठे, अशा प्रकारे तरस प्राण्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चांगली चर्चा सुरू आहे। यावेळी वन विभागाचे अधिकारी म्हणाले, तरस प्राणी हा मानवावरती हल्ला करत नाही, हा कुजलेले अन्न मांस खाण्यासाठी फिरत असतो। आता इथे कुजलेले अन्न खायला मिळत आहे आणि दाट झाडीही आहे, त्यामुळे लोकांना रात्री अपरात्री दिसत आहे। या प्राण्याला इथे खायला काहीच नाही भेटले तर तो नक्कीच जागा सोडून जाणार। गावाच्या कडेला स्वच्छता राखली पाहिजे। त्याला असे कुजलेले अन्न खायला नाही मिळालं तर तो नक्की जागा सोडून जाईल। शेवटी ग्रामस्थांनी काळजी घेतली पाहिजे असे मार्गदर्शन वन विभाग अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले। अशा तऱ्हेने मंडळी या ठिकाणी अधूनमधून रात्री अपरात्री तरस प्राण्यांचे दर्शन घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झालंय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातरखटाव येथील मातंग वस्ती येथील वड्यावरती। इथे गेले 20 दिवस झालं एक तरस प्राणी दिसत असल्यामुळे ग्रामस्थ रात्री अप्रती घाबरत आहेत। तर आता इथे वन विभागाचे अधिकारी आले आहेत, आपल्या सकट मॅडमसुद्धा आले आहेत, जे आता इथे कातरखटावला आहेत ड्युटीवरती। गेले किती महिने झाले तुम्ही ड्युटीवरती? जूनपासून। तर साहेबांच्याकडे आपण जाणून घेऊ। साहेब काय सांगाल, हे काय परिस्थिती आहे? आता इथं सरपंच आहेत, तुम्ही काय सजेशन द्याल, काय करायला लागेल बोला? तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत तरच मानवावर कधी हल्ला केलेला असं नोंद कुठं दिसत नाही। बरं। आणि केलेला नाही। बरं। आता हा जो इथं लोक म्हणताय तिथं तरस आहे काही व्हिडिओ लोकांनी पाहिलेला आहे, काही व्हिडिओ आम्हाला पाठवले आहेत। तर तरस आहे का? तर आहे। या परिसरातली इथं जर बघितलं तर नेहमी याच ठिकाणी दिसतोय असं ग्रामस्थांचं मत आहे। तर त्याला या ठिकाणी राहण्यासाठी बऱ्यापैकी अडचणीची जागा आहे, विश्रांती त्याला मिळते, लगत पाणी प्यायला मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा ओढा इथं घाण कचरा जी टाकली जाते तर ते तरस हा प्राणी कचरा किंवा घाण कुजलेले पदार्थ, कुजलेले प्राणी खाण्यासाठी, सडलेले मांस खाण्यासाठी तो फिरत असतो। त्याला सहजासहजी इथं अन्न उपलब्ध होतंय आणि निवारा मिळतोय, त्यामुळं तो इथं 8-15 दिवसापासून दिसतोय लोकांना। बरं, ते आता हे तुम्ही काय त्याच्यावर पर्याय काय केला पाहिजे? लोकांचं आता हेच म्हणणं आहे त्याला इथून हाकलून लावा असं थोडंसं, म्हणजे काय आता काय केलं पाहिजे नक्की? आता सध्या परिस्थिती अशी आहे की प्राणी दिसला म्हणजे त्याला लगेच पकडता येत नाही। बरं। कारण आतापर्यंत तो फक्त राहतो इथं, त्याचं अन्नासाठी तो इथं राहिलेला आहे, त्याला खाद्य मिळतंय म्हणून तो राहिलेला आहे। त्याला जर इथं काही खाद्यच नाही मिळालं तर नक्की तो जागा सोडून जाणार आहे इथून। आम्ही आता लोकांना असं सांगायचं वाटतं की बाबा हा परिसर थोडा आपण सफाई करून घेऊया, त्याची रावटी इथली मोडून टाकूया, म्हणजे त्याला राहता येणार नाही। आणि जो कचरा पडलेला आहे किमान गावाच्या लगत काही कचरा टाकू नका, स्वच्छता राखा। तुमचं सडलेलं अन्न किंवा इतर काही पदार्थ असतात, कातडी, मांस शिल्लक राहिलेलं, असं काही ओढ्यात ह्याच्यातनं घाण टाकायला नको, की जेणेकरून त्याला जर इथं खायलाच नाही मिळालं तर तो नक्की ही जागा सोडून जाईल असं आमचं मत आहे। तर म्हणजे शेवटी तुम्ही आता म्हणला आहे की ते औषध फवारणी केली पाहिजे, ती कधी करणार काय? तर आम्ही सकाळी फार तर उद्या येऊन ज्या भागात दिसतोय त्या कडेनं, ओढ्याच्या कडेनं आपण एक फवारणी करू। एक ॲनिमल आउट म्हणून औषध आहे आणि त्याचा वासामुळे तो इथली जागा सोडण्याची शक्यता आहे, सोडतो तो। तर उद्या सकाळी आम्ही ती औषध फवारणी करून घेतो। आणि फक्त ग्रामस्थांनी काळजी आहे की एकटं दुकटं रात्री फिरू नका, लहान मुलांना एकट्याला सोडू नका। अगदीच प्रसंग जायचाच आला, मुलांना पाठवायचा आला, त्यांच्यावर कोणतरी मोठं माणूस पाठवा की जेणेकरून लहान मुलं घाबरणार नाहीत। आणि वस्तीवरच्या लोकांना सुद्धा सांगतो की बाबा एक दोघांनी असं एकट्याने फिरू नका, एक सोबत कोणतरी घ्या, हातात बॅटरी घ्या, तुमच्याबरोबर मोबाईल किंवा काही सोबत पाहिजे की त्या समोर जर प्राणी असेल तर त्याला जाणीव झाली पाहिजे इथं काहीतरी हालचाल आहे। आपली जर हालचाल त्याला जाणवली तर तो आपल्यासमोर येणार नाही, अटॅक होणार नाही।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.